तर आपल्या समोर आहेत एक बिनजोड बैलगाडा क्षेत्रातील एक नामांकित ड्रायव्हर आपल्या समोर आहेत. दादा तुमचं नाव सांगा. नारायण पोपे बलुरे. बॉलिवूडचे ड्रायव्हर आपले नारायण फोटो. दादा काय सांगाल तुमच्या बैलगाडा शर्यत आणि ड्रायव्हरकीच्या याच्याबद्दल? आता ड्रायव्हर सांगायचं म्हणजे नाद लागला तो काय एकदम चांगलाच आहे, म्हणजे चांगलाच आहे. याशिवाय एकदम जसं आपला मोसम असेल तसं पण नाद आहे. आणि नादाचं असं आहे का सर्वांनाच लागलेलं आहे, बारीक मोठं म्हातारी सर्व माणसं नाद लागलेलं आहे. मग तुम्ही आता नादाचा विषय काढला तर कधीपासून नाद लागलाय तुम्हाला? हा आम्हाला मला तर लय जुना म्हणजे जेव्हा पायी जायचे लोक त्यावेळेस पासून मी बघायला पायी जायचो. त्याच्यानंतर डबल गाडीच्या शर्यतींमध्ये गाडीच्या हाकला नंतर बंदी आली, बंदी नंतर डबल मी हाकलायला लागलो. डबल शर्यती आपल्याला लागल्या. मग अजूनपर्यंत तुम्ही ड्रायव्हर आहेत म्हटल्यानंतर बैलांचा नाद आहे. तुमच्या स्वतःचे पण बैल असतील नाही काय आहे स्वतःचे का? बैल होते पण माझी पण लवकर बैल कोणी घेत नाही, कारण मी हाकली पण वाटलं का बैलाला काहीतरी फॉल्ट आहे त्याच्यामुळे माझी पण घेत नाही. मला हौस आहे बैल वापरायची पण माझी रिटर्न कोणी घेत नाही डबल बैल. तर मग तुम्ही नाद पहिल्यापासून तुम्हाला नाद आहे बैलगाडा छकड्याचा आणि तुम्ही ड्रायव्हर मग कधीपासून बैलगाडा ड्रायव्हर छकड्यावर तो बसता? मला वाटतं 10-12 वर्ष झाले असेल 10-12 वर्ष आली. तर मग अजूनपर्यंत तुम्ही कोणत्या कोणत्या असे नामांकित बैलांच्या गाड्या हाकलल्यात? चांगलं तर शेलूवाल्यांचे हाकलतो, रणवीरचे हाकलले, शेलूचा बादशाहचे हाकलले, तो दुसरा याची दुसरे गुरुनाथ शेटमसण्याचे हाकलले. त्याच्यानंतर दुसरे भरपूर काही लक्षात राहत नाही काय कायचे नाव म्हणजे. तर तुम्हाला मी मागच्या अड्ड्यामध्ये बघितलं होतं जेव्हा सिंगल बैलाची शर्यत जमते आणि त्या सिंगल बैलाच्या गाडीवर तुम्ही बसता तेव्हा तुमचा काय अंदाज काय असतो? नाही आहे चांगला आहे सिंगल बैलाचा, एकदम मस्त पैकी अंदाज म्हणजे असं फक्त बाहेरच्या कासाला हात घालायचा आणि एकदम हुशार बोलत आपलं होतं तंतोतंत फक्त बघायचं दुसरं काय. पण दोन बैलांपेक्षा हाकलण्यापेक्षा सोपं तर एक बैला भीती नाही, वाटत असेल दोन का दोन काय? बैलांचं हाकलणं सोपं, कारण सोपं. दुपार थोडं खालीवर खालीवर होतं. आणि मग त्याचं काय नक्की मग भीती वगैरे वाटत नाही का? नाही भीतीने एकदा लागलो रनिंगला मग नाही भीती वाटत, मग नंतर काय होईल त्या होईल असं माणसाला. मग काय आजच्या अड्ड्यात किती गाड्या झाल्या? आता 3-4 गाड्या झाल्या, 2 गेल्या. दोन पडल्या का? तर मग अजून परत या सीझनला तुमच्या तरी पण किती गाड्या झाल्या असतील काय या मोजमाप? सीझनला जवळजवळ भरपूर काही लक्षात राहिलं नाही एवढं, प्रत्येक आठवड्यामध्ये 4-5 4-5 2-3 4-5 2-3 होतं. तर लोकांचं असं म्हणणं आहे ड्रायव्हर फक्त पैशासाठी ड्रायव्हर की करतो नाही, तर असं काही नाही, त्यांना सांग. पैशासाठी काय काय देतो त्याला देत पण नाही. फक्त आम्ही एकदा मागून बघतो नंतर त्या गेला का गेला असं आहे. पण एक नाद लागलं त्याच्यामुळे काय असं वाटत नाही की नाही ते तुम्हाला असं म्हणजे टोमणं मारतात ड्रायव्हर फक्त पैशासाठी एवढ्या गाड्या हाकलतात तेवढ्या त्यांना काय मग सांगाल तुम्ही? अहो त्याला काय बोलायला काय जात त्यांना वाटतं ड्रायव्हर पैसे देतो, आपण लक्ष्मी पण कशी पण नाही हाकलं की लक्ष्मी कधी सराप दिली सांगता येत नाही, बरोबर ना? नक्कीच कारण गाडीवरून पडल्यानंतर हा, अपघात वगैरे होतात तेव्हा काही अपघात लोक होतात बघायला आणि नसतात. लक्ष्मी ती कधी काही सराप दिला सांगता येत नाही. आणि आपण कधी खोटेपणा म्हणजे हाकली देत नाही. बरं समोर किती पण जवळचा बैल असला तरी पण मी कधीच बैलांना मारायचं कमी तो करतो. एक मुद्दा महत्वाचा आहे. जेव्हा आपल्या ओळखीची समोरची सुद्धा गाडी असते ना काही जणांची गाडी पडल्यानंतर त्यांचा राग असतो आणि ते म्हणतात का ड्रायव्हरने गाडी अशी आणि हाकलली अशा किंवा काही नाही, सेटिंग त्याचे केली त्यांना काय सांगाल तुम्ही? त्यांच्या मनाला वाटतं तसं, पण ज्यावेळेस माणूस हाकला बसून ना त्याला भले पैशाचं नाही पण त्याला असं वाटतं का मी जिंकलो, 4 माणसांची त्याची पण इज्जत कमी होते. तर आगे आले नाही, एखादी गाडी एकदम स्लो असते असं वाटतं का गाडी बसून असं झालं असला ती गाडी पण एकदम स्लो होते. त्याच्यामुळे आहे ना या लोकांच्या मनातलं एक पण ड्रायव्हरच्या मध्ये असं ना असं वाटतं की भले पैसे भेटू नाही भेटू गाडीमध्ये लागलीच पाहिजे असं हिसाब असतो. काय काय 200 देतात, कोणी 300 देतात, कोणी 500, कोणी 1000, कोणी 1500 पण देतो. तर आपण तुम्ही इकडे बिनजोडला गाड्या नक्कीच हाकलता पण घाटावर वगैरे फेऱ्याच्या मैदान जे फेऱ्याच्या मैदान असतात त्यांना कधी हाकलतात नाही का? त्यांना गेलो नाही कधी. नाही कधी गेले. घाटावर इच्छा गेलोच आहे नाही. का? हा? इच्छा आहे. इच्छा आहे पण आपण कोणी नेतील नाही नेतील याच्या वेळेस तर काही सांगतो शकत नाही. मग आता तुमची कोणत्या अशी मोठ्या बैलाची गाडी हाकलण्याचं तुमचं स्वप्न वगैरे काय आहे का? नाही असं काय नाही, आपलं फक्त हातपाय सुखी राहिले पाहिजेत, बाकी दुसरं काय नाही. नक्कीच तर तुम्हाला शुभेच्छा असतील पुढच्या तुमच्या वाटचालीत. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. भेटू धन्यवाद, आपण असंच अड्ड्यामध्ये. धन्यवाद. थँक्यू.